वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, हे बघा मी मतदान केलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा मतदान करा। हा आपला लोकशाहीचा उत्सव आहे, हा जोमाने सेलिब्रेट करा। मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढली पाहिजे आणि ती वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। जर आपला देश आपल्याला प्रगत करायचा असेल, आपल्या देशाला विकसित करायचं असेल, खऱ्या अर्थाने आपल्या देशाची लोकशाही ताकदवान करायची असेल, तर आपल्याला मतदानाचा एकच दिवस आपल्याकडे असतो आणि तो दिवसच ठरवत असतो आपल्या देशाचं भविष्य। तर नक्कीच तुम्ही मतदान करा। मतदान करण्यासाठी तुम्ही इतरांना सुद्धा प्रोत्साहित करा। वाईट गोष्टीसाठी बघा पटकन लोक प्रोत्साहित करतात, परंतु चांगल्या गोष्टीसाठी शक्यतो इतकं प्रोत्साहन देताना कोण दिसत नाही। तर तुमच्या आजूबाजूला जी लोक मतदान ज्यांनी अजूनपर्यंत केलं नसेल त्यांना तुम्ही मतदान करण्यासाठी तुम्ही सांगा। तुम्ही स्वतःही मतदान करा, लोकशाही अबाधित करा, लोकशाही मजबूत करा आणि योग्य उमेदवार जो असेल त्याला तुम्ही मतदान करा। शेवटी मतदान कोणाला करायचं हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे, परंतु मतदान करणं हे तुमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ही तुमची जबाबदारी आहे। ही एक अशी गोष्ट आहे, मतदान म्हणता नाही येणार, हा आपला अधिकार आहे, हे आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे। आणि हे आपण जेव्हा वोट एखाद्या पक्षाला देतो, एखाद्या उमेदवाराला देतो, तर नक्कीच तो उमेदवार, तो पक्ष आपल्या देशाची प्रगती कशी होईल, विकास कसा होईल त्याच्यावर काम करत असतो। भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी असतो, भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचार करतात, त्यांच्यावरही आपण आवाज उठवला पाहिजे वेळोवेळी। ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की ह्या संबंधित पक्षाने किंवा संबंधित व्यक्तीने भ्रष्टाचार केला आहे, तर तुम्ही त्याच्यावर नक्कीच आवाज उठवण्याचा सुद्धा अधिकार तुमचा आहे आणि कर्तव्य तुमचा आहे। परंतु ज्या वेळेला आपल्या देशामध्ये एखाद्या मतदानाची प्रक्रिया सुरू होते, मग ते कॉर्पोरेशनचं मतदान असेल, विधानसभेचं असेल, लोकसभेचं असेल किंवा कुठलंही मतदान प्रक्रिया जेव्हा सुरू होते, त्यावेळेला उत्स्फूर्तपणे तुम्ही मतदानाला आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवाला तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि तुम्ही इतरांना पण सामील करून घेतलं पाहिजे। कुछ दाग अच्छे होते, कुछ दाग सच्चे होते, कुछ दाग बहुत ज़रूरी होते। तर हा जो दाग आहे ना, हा बघा माझा अभिमान, माझा स्वाभिमान, मला माझा गर्व आहे। आणि हा जो दाग आहे ना, हा दाग माझ्या राज्यात, माझ्या देशात, माझ्या विभागात एक मोठी क्रांती घडून आणू शकतो। सत्यमेव जयते।